साधकाला उपासना करीत असताना अनेक विघ्ने जाणवतात. उपासनेचा कंटाळा येणे, सातत्य न राहणे, झोप येणे, जांभया येणे, तसेच वातावरणात अशुद्ध शक्तींचे प्राबल्य असणे, निगेटिव्ह एनर्जी तर साधना करण्यापासून कोणीतरी परावृत्त करीत आहे असे जाणवू शकते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू साधना सुरू करून प्रगती होत असताना बंड करून उठतात. तसेच काही प्रमाणात उपासना परिपूर्ण झाली की साधकाला काही अनुभूती येऊ लागतात, जसे की दृष्टांत होणे, बोललेले खरे होणे, भविष्यकालीन घटनाची चाहूल लागणे, सूचक स्वप्ने पडणे, समोर आलेल्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल घटनाक्रम जाणवणे आणि भाकीत करता येणे. ज्योतिषी साधक असतील तर या पायरीवर ज्योतिषाच्या भविष्य कथनाची प्रचिती जातकांना निश्चितच येते. ही पायरी असते जिथे अहंकार प्रभाव पाडतो आणि साधक अहमपणाची शिकार होतो. अशा अनेक पायऱ्या ओलांडून मध्ये प्राप्त होणाऱ्या सिद्धीचा अडसर दूर करून साधक प्रगतीपथावर जाऊ शकतो. परंतु सिद्धीचा गैरवापर टाळणे आणि अहंकाराचा त्याग या दोन्ही कठीण परीक्षा आहेत. अनेक साधक या पायरीपर्यंत येऊन सिद्धीचा गैरवापर झाल्यामुळे इप्सित साध्य करू शकत नाही. रामकृष्ण हरी.